फलंदाजीला उतरलेले पहिले फलंदाज निशांत आणि नॉन स्ट्रायकर प्रतीक जरा लवकर ये. दोन्ही बॅट्समन आलेले आहेत, प्रतीक आणि निशांत, आणि गोलंदाजी करण्यासाठी भज्जी उर्फ प्रणय. ऑनफिल्ड अंपायर समीर दादा, प्रवीण दादा, उदय दादा. चला मॅच स्टार्ट करा. पहिला चेंडू टाकतील प्रणय निशांतला. चला पहिला चेंडू टाकतील प्रणय. एकदा जोरदार आवाज येऊ दे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. वल्लभ वानरकर अतिशय एक्सपिरियन्स खेळाडू, आपल्या खेळाडूंना सल्ला देताना. पहिला चेंडू चिकीरन काढायच्या नादात बॉल डॉट. आणि दुसऱ्या चेंडूवर उत्कृष्ट असा षटकार निशांत यांच्या बॅटमधून. निशांत आणि एक रन डिक्लेअर. वल्लभ यांच्या हाताच्या जवळपास तो चेंडू होता. धावसंख्या झालेली आहे 7. अतिरिक्त वाईड. धावसंख्येत 1 रनाने वाढ. आणि हा परत एकदा छान असा षटकार निशांत यांच्या बॅटमधून. धावसंख्या झालेली आहे 14. पुन्हा एकदा वाईड. या ओव्हर मधला तिसरा षटकार मारून निशांत यांनी धावसंख्या पोहोचवलेली आहे 21 रनांवर. आणि सुंदर असा डॉट चेंडू. 1 ओव्हर कंप्लीट होऊन धावसंख्या झालेली आहे 21. प्रत्येक चेंडूच्या 6 आणि 4 वर जरा प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायच्या, जेणेकरून आमच्या बॅट्समन लोकांचं मनोधैर्य वाढेल. दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत शिवदर्शनचे अतिशय असे अनुभवी खेळाडू वल्लभ वानरकर. पहिला चेंडू वाईड. दुसरा चेंडू आणि ही एक संधी होती रनआउट करण्यासाठी वल्लभ वानरकर यांना, पण चेंडू हातामध्ये आला नाही. नो बॉल आताचा आणि 1 रन. पुन्हा एकदा अतिरिक्त बॉल, एक्स्ट्रा रन.
आणि फिल्डिंगमध्ये थोडी सुधारणा करावी लागेल रायगड संघाला. ऑलरेडी एक रनआउट सुटलेला आहे बऱ्याच वेळानंतर प्रतीक स्ट्राईकवर. 6 रन. वल्लभ वानरकर यांचे 2च चेंडू झालेत. सुंदर असा चिकी रन. डायरेक्ट टाकल्यावर बॅट्समनला बोनस असा संधी मिळते आणि 6 मारल्यावर 10 रननी वाढ होते आपल्या धावसंख्येत. धावसंख्येत 1 रननी वाढ. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप चेतन गुजर यांच्याकडून. चेतन गुजर 41 2 ओव्हर आणि धावसंख्या 41. तिसरं षटक घेऊन चेतन गुजर आणि नो बॉल. वाईड बॉल. आणि प्रतीक यांचा सुंदर अशी कॅच स्टंपच्या मागे परेश पालेकर यांनी घेतलेली आहे. प्रतीक दळवी हे स्वस्त्यात बाद झाले असं वाटतं आम्हाला. प्रॅक्टिसमध्ये उंच 6 मारत होते. पुढील बॅट्समन ओमकार नाईक आणि अंपायर चर्चा करताना धावसंख्येत 1 रनने वाढ. पुन्हा एकदा कॅच पकडण्याची संधी, पण कदाचित तुषार यांना माईक पकडायची सवय आहे त्याच्यामुळे चेंडू पटकन हातात येत नाही. पुन्हा एकदा रनआउट करायचा चान्स आणि निशांत आपला व्यवस्थित पिचमध्ये आलेला आहे. शेवटचे 2 चेंडू तिसऱ्या ओव्हरचे चेतन गुजर यांचे. चेतन गुजर यांच्या हाताला लागून बाउंड्रीला सुंदर अशी कॅच. रोहित यांनी अतिशय उत्कृष्ट अशी कॅच घेतली. पुढील बॅट्समन प्रसाद दळवी उर्फ सोनिया. वाईड चेंडू. ओव्हर चेंज. एकदा चेतन गुजरसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. तिथे सुंदर ओव्हर टाकली. फक्त 5 रन दिले.
चला पहिल्या इनिंगचा शेवटची ओव्हर. रोहित यांच्या हातामध्ये चेंडू, स्ट्राईकला निशांत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 41 रन होते आणि नंतरच्या ओव्हरमध्ये फक्त 5 रन आले. आणि 6, जिकडे कॅच पकडला गेली असते तिकडे 6 गेला. सोन्याने अजून 2 6 मारले तर 500 रुपये अभिजित कदम यांच्याकडून डिक्लेअर झालेत. लगातार 3 6 ला 500 रुपये. एक मारलेला आहे. दुसरा 6 मारायच्या वल्लभ यांनी कॅच ड्रॉप केली असं वाटतंय. अभिजित सावंत यांचा जीवात जीव आला असेल. आणि सुंदर अशी कॅच चेतन गुजर यांचाही आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतात. पुढील बॅट्समन सुशील गावडे. बॉल 4 बॉलचा एक मारला तरी 100 रुपये अगोदर. 54 रन झाले. शेवटचे 2 चेंडू शेवटच्या वरचे आणि सुंदर अशी फिल्डिंग. एक चेंडू बाकी आहे. सुशील एक बॉल बाकी आहे. या चेंडूत जर 6 मारला तर काहीच मिळणार नाही. खाली बसला. तुम्हाला जे मिळायचं आहे ते ऑप्शन मध्ये मिळालेलं आहे. एकदा चेक झालेला आहे. रायगड संघाला फलंदाजी करायची आता. 55 झाले. 56 रन टू विन. कृपया बॉल चेंज करून नवीन बॉलची समीर दादाच्या हातात देणे. तुझे ओनरला खेळायला आहे का रे? हो ओनरने खेळला तर 1,500 माहिती. प्राईस मध्ये 1,500 आतमध्ये 18 त्याला किंमत 1,500 आतमध्ये मॅच झाली की आतमध्ये पण पाहिजे लाचच्या ओनरला कमी आला. माझ्या वस्तूवर आलाच नाही क्या कर रहा है? जेमन मध्ये आलाच काहीतरी कर. काय करणार? पिकिंगला नंतर तो जाणार. निकाल का मेरा तुझीला बॉलिंग असतं. आम्हाला भेटलाच बरं आला. चला दुसरी इनिंग स्टार्ट करूया. 56 रन टू विन. रायगडला 56 धावांची गरज. बॅटिंगला उतरलेले परेश पालेकर आणि रोहित. पहिली ओव्हर टाकायला चेंडू दिलाय सुशील गावडे यांच्या हातात. जिकडे 70 किंवा 80 धावसंख्या झाली असते तिकडे रायगड लायन्सला धावसंख्या रोखण्यात यश आलंय. फक्त 56 धावांची गरज. आणि मम्मी बाजूला
तेवढेच पाहिजे फायनल ना आता ऑलमोस्ट एका बॉलरला 26 दुसऱ्या बॉलरला अरे चला पहिला चेंडू सुशील गावडे, स्ट्राईकला रोहित. ना 12 सहा बॉलला 6 सिक्स मारणार अशी धमकी दिली आहे सुशीलला. बघूया ती धमकी पेलतात काय. पहिला चेंडू नो बॉल, 0 बॉल 1 रन. आणि पहिल्या चेंडू 6. पंचांबरोबर वाद घालू नये. आपले पंच अगदी प्रोफेशनल पद्धतीने डिसिजन देतात. आणि दुसराही 6. 6 बॉलला 6 सिक्स येतील अशी भीती. आणि तिसरा 6. 2 बॉल 19 रन ना. 3 बॉल 19 रन. आणि सुंदर असा 4 बॉलला 4 सिक्स मारून आणि 2025चा शिवदर्शनपत प्रीमियर लीगचा उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक ज्याला मिळालं होतं तोच फलंदाज 4 बॉल 4 सिक्स मारून पिचवर आहे. रोहितसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. आणि थोडा खाली राहिल्यामुळे हा 5वा सिक्स वाचला. आणि हा पुन्हा एकदा 5वा सिक्स. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रोहितसाठी. 31 रन एका ओव्हरला 31 रन करून मॅच पूर्णपणे वन साइड केली आहे. माईकच्या पाठी जे बसले त्यांनी कृपया शांत बसावं. आणि तंत्रशुद्ध फलंदाज परेश पालेकर. पायाचा पहिला नो आणि 1 रन धावून परत एकदा रोहितला स्ट्राईक दिली आहे परेश पालेकर यांनी. आणि रोहित एकदा आउट झालेला आहे. रोहित जरा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे रोहितसाठी. मॅच वन साइड करून, पण क्रिकेट आहे कधी काही होऊ शकतं. चेतन गुजर सारखा परत एकदा बॉलर यांच्यामध्ये येतो का बघावं लागेल 5 रन द्यायला. पुढील फलंदाज प्रणय उर्फ भज्जी. कृपया आपण आणि हा 4 भज्जीच्या बॅटमधून. वाईड बॉल. परत एकदा वाईड. क्या सुंदर अशी प्रतीक यांनी झेल घेतलेला आहे प्रणय भज्जी यांचा. चार बॉल.
14 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता रायगड संघाला. आणि पुढील फलंदाज वल्लभ वानरकर. माईकच्या मागे बसलेल्या सर्व खेळाडूंची इच्छा आहे की वल्लभ यांनी उंच षटकार मारावे. इथे 35 मोठी मॅच झाली, तेवढा मोठी मॅच कसली इकडे सिंगलचा गेम राहिला ना, कोणती बॅट लागते. आणि टाळ्या वाजल्या पाहिजे उंच षटकारासाठी. बॅकफुटला जाऊन एक 6 मारलाय वल्लभ यांनी. बारा बॉल मध्ये 11 धावांची गरज. रायगड संघाला लोहगड मधील पुढील बॉलर ऋषिकेश झोरे. 12 चेंडू 11 धावा आणि हा 6 आणि हा नो बॉल हाईटचा, त्यावर एक 6. 12 चेंडू मध्ये 4 रन हवेत. पुन्हा एकदा कॅच पकडायची संधी, पण वाईड चेंडू. जिंकण्यासाठी फक्त 1 धावाची गरज रायगड संघाला. आणि हा वाईड चेंडू आणि रायगड संघाने पहिली मॅच जिंकून या टुर्नामेंटचा श्री गणेशा केलेला आहे. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विजेत्या संघासाठी.